हैदराबादमध्ये चालणाऱ्या बिर्याणी फूड चेनमुळे भारताचा एक मोठा इन्कम टॅक्स स्कॅम समोर आलेला आहे. थोडा थडका नाही तर थेट 70,000 कोटीचा हा स्कॅम आहे. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हैदराबाद जे आहे ते त्याच्या बिर्याणीसाठी खूप फेमस मानलं जातं आणि याच बिर्याणी हाऊसमध्ये बऱ्याचशे आउटलेट्स आहेत, ज्या आउटलेट्सची बिर्याणी खूप जास्त फेमस आहे. आणि ह्याच बिर्याणी आउटलेट्समध्ये इन्कम टॅक्सनी काही दिवसांपूर्वी रेड मारली होती. आणि या रेडमध्ये त्यांना असं कळालं की जे बिलिंगसाठी सॉफ्टवेअर वापरल्या जातं या मोठ्या रेस्टॉरंट्समध्ये किंवा हे जे आउटलेट्स आहेत त्यांच्यामध्ये, ह्या सॉफ्टवेअरमध्ये ज्यावेळेस तुम्ही बिल बनवतात आणि बिल तुमच्यापर्यंत येतं, पेमेंट घेतल्यानंतर ही त्या सॉफ्टवेअर मधून ते बिल जे आहे ते डिलीट केलं जातं. आणि एक दोन बिल्स नाही तर बल्क मध्ये तुम्ही त्यातले बिल्स डिलीट करू शकता. म्हणजे जर तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेले, तुम्ही बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर तुम्ही जे जीएसटी किंवा जो टॅक्स तुम्ही त्याच्यावरचा भरलेला आहे, तो पूर्णपणे त्या मालकाच्या खिशात जातो. आणि ज्यावेळेस हे 2-3 आउटलेट्स किंवा हे जे फेमस रेस्टॉरंट आहे त्याची छानबीन इन्कम टॅक्सने केली, त्यावेळेस त्यांना कळालं की थोडा थेडका नसून हा 70,000 कोटीचा स्कॅम आहे. आता ही घटना जी आहे ही विशाखापट्टणम पर्यंत सीमित राहणार होती. पण एवढंच होत नाही तर परत असं कळालं की यूपी आणि झारखंडमध्ये पण सेम सॉफ्टवेअर वापरल्या जातं. मग ह्या सगळ्या गोष्टी अ, वर लक्ष देण्यासाठी इन्कम टॅक्सने एआय ला कामाला लावलं आणि ओव्हरऑल इंडियामध्ये ते सॉफ्टवेअर किती रेस्टॉरंट वापरतात त्याचा काउंट काढायला लावला. तर जवळपास 1,77,000च्या ही जास्त रेस्टॉरंट जे आहे हे भारतामध्ये तो सॉफ्टवेअर वापरतात. म्हणजे इन्कम टॅक्सच्या किंवा जे टॅक्स आपण भरतोय त्याचा किती मोठा स्कॅम देशभरात होत असेल. म्हणजे जर आपण बघितलं तर ही पूर्णपणे नागरिकांची फसवणूक होत आहे. की आपण जीएसटी समजून, एसजीएसटी समजून आपण ते पैसे देतो, पण ते पैसे गव्हर्नमेंटला न जाता ते थेट त्या मालकाच्या खिशात जातात. मग आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे की फक्त आता हैदराबाद किंवा यूपी झारखंड नाही तर पूर्ण देशभरामध्ये पण अशीच इन्कम टॅक्स रेड जी आहे ती वेगवेगळ्या रेस्टॉरंट्स आणि आउटलेट्स मध्ये होणार आहे. हे चेक करण्यासाठी की त्यांचं सॉफ्टवेअर कोणतं आहे आणि कशा पद्धतीने ते वापरतात किंवा त्याच्यात स्कॅम आहे की नाही याची पण चेकिंग होणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं की हे सॉफ्टवेअर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये त्यातल्या त्यात किती वापरल्या जाते? आणि खरंच तुमच्यासोबत अशा पद्धतीने जर स्कॅम झालेले आहेत जे तुम्हाला आढळून आलेत, आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत रहा न्यूज डॉट्स.